बीज आहे. होऊन जाईल, काही विषय नाही. चालू आहे काय, नोकऱ्या नाही त्याच्यामुळे ब्लॉगिंग चालू करावं लागते आम्हाला. भाऊ आता काय होतं काय. मी आत्माराम तुकाराम पिढे गोपाळकर सोसायटीचा एक सेक्रेटरी. तर मित्रांनो, आता जातो आळंदीला. आमचे दाजी आमच्या सोबत आहेत, सचिन भाऊ आहेत, हर्षल भाऊ 50 साहेब. तर आता गाडी बुक केली, गाडी येईल आणि आपण आता मस्तपैकी आळंदीला जाऊ. सर्वात आधी आम्ही इंद्रायणी नगरीवर जाणार आहे. तिथून आंघोळ वगैरे करू, मग आम्ही ते दाखवू ना आपण, ते कंटिन्यू राहा तुम्ही. नमस्कार मंडळी, आम्ही आता स्वारगेटवर आहे आणि पुणे महानगरपालिकेचा एक चांगला उपक्रम तुम्हाला मी दाखवतो. पक्ष्यांसाठी त्यांनी जी व्यवस्था केलेली. तर आजच्या ट्रिपचं नियोजन आमच्या हर्षल भाऊनी केलं होतं. त्यांनी सकाळी 6:30 वाजता 6चं नियोजन केलं होतं, 5ला उठून 6ला जायचं. तर जवळजवळ 1:30 वाजले. तर नियोजन एकदम टाइमवर चालू आहे असं हर्षल भाऊचं म्हणणं आहे. आणि गाडी पण त्यांनी बुक केलेली आहे. आमचे सचिन दादा आहेत, दाजी पण आलेले आहेत. दाजींचा रुबाब दाजीच भाडं देणार असं त्यांनी जाहीर केलंय. साल्यांना आम्ही काहीच ड्रायव्हर भाऊ पण खूप छान प्रकारे गाडी चालवत आहेत. ड्रायव्हर भाऊ बी आपलेच आहेत, काही विषय नाहीये. तर त्यांनी बी भाड्यामध्ये काहीतरी दिली सूट. क्या बात कर रहे हैं? जॉब चालू आहे आनंदीचा. तुकाराम बीज आहे. होऊन जाईल, काही विषय नाही. चालू आहे तर काय, नोकऱ्या नाही त्याच्यामुळे ब्लॉगिंग चालू करावं लागते आम्हाला. पहिली कॅब जी बुक केली बर का दादा, तर त्याच्यात असा विषय झाला, तो त्याला कळतच नव्हतं म्हणजे दारू पिलेला होता का काय आमच्याशी, म्हणजे त्याला कुठे उभे काय उभे. आणि मग तो आम्ही काय केलं, त्याला जवळ येऊ दिलं, बघितलं त्याचं कॅन्सल केली. तर तू जिथं ज्या स्टॉपला आम्हाला घ्यायला आला का तिथंच गाडी लावून त्याने झोपून. कितनी दारू पी है तूने? पार्टी में मुफ्त की दारू मिलेगी तो पीता जाएगा. बॅग तिथंच झोपून घेतली. बरं झालं ते कॅन्सल केलं. हर्षल भाऊ बोला. रामराम माऊली. व्यवस्थित ना? एकदम व्यवस्थित. पोलिसांची गाडी ते पण दाखवून द्या. पुढे का? सीट बेल्ट लावून घ्या. हो सीट बेल्ट. 2000ची फाईन टाकतात डायरेक्ट. मार्च एंडिंग. ब्लॉक काही बस पडणार ब्लॉक मध्ये 0 बजेट आहे, त्याच्यात 500 रुपये. ठीक आहे. एक काम कर, 200 रुपए दे और 50 रुपए काट ओवर एक्टिंग कर. मंडळी, आता आपण पोहोचलोय आळंदीला. इथं आपण ड्रॉप पॉइंट आपला आलेला आहे. तिथून आपण आता मंदिराकडे जाणार आहे. मंडळी काय म्हणते, प्रवास व्यवस्थित ना? काय विषय नाही. दिवसभर आता आपण आळंदीत जाऊ. आता दर्शनासाठी काहीतरी जुगाड लावून.
इंद्रायणीचं तर दर्शन झालं आहे, पण बघून वाईट वाटलं की एवढं पवित्र स्थळ आपलं आळंदी, आपल्या महाराष्ट्राच्या लोकांचं मनात घर केलेलं आळंदी आणि इंद्रायणी नदीची जी अवस्था अतिशय वाईट आहे. श्रद्धा आहे म्हणून लोक करतात, पण अतिशय वाईट व्यवस्था आहे. ती व्यवस्था आपल्याला सुधारावी लागेल आणि सुधारवण्यासाठी पहिलं पाऊल स्वतःपासून सुरू करावं लागेल. चला आळंदीत फिरतोय आता, दर्शनाला चालू. बघू, गर्दी तर खूप आहे. रंगनाथ महाराज परभणीकर यांचं या ठिकाणी सुंदर असं मंदिर आहे. तर मंदिरात आम्ही दर्शनाला आलेलो होतो. एकदम सुंदर मंदिर आहे. म्हणजे आपण लहानपणापासून जी ऐकत आलेलो आहे की ज्ञानेश्वर महाराजांनी भिंत चालवली होती, तर प्रत्यक्षात आपण आळंदीत आल्यानंतर ही जी भिंत आहे ज्ञानेश्वर महाराजांनी स्वतः भिंतीवर बसून आले होते. तर आम्ही सरस्वती स्वामी महाराजांच्या मठात आले. आता आमचं दर्शन झालंय, आम्ही निघालो आता पुण्याकडे.